प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी आणि सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेव. प्रियानो, हा संदेश खूप महत्वपूर्ण संदेश आहे, म्हणून कृपा करून हा संदेश तुम्ही ऐका. कारण ह्या संदेशामध्ये शेवटच्या दिवसात कुठले कुठले युद्ध होणार आहेत त्यावर आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. कारण प्रियानो, हे खूप आवश्यक आहे, म्हणजे तुम्हाला समजेल की ज्या घटना आता घडतायत तर ह्या घटनाचं जे रूपांतर आहे ते कुठल्या युद्धात होणार आहे आणि कुठलं युद्ध कधी होणार आहे हे तुम्हाला त्याचा उलगडा होईल. आता आपल्याला जसं तुम्हाला माहिती आहे की आता जी घटना आता येऊन ठेपलेली आहे ती म्हणजे स्वर्गरोहण, आणि त्यानंतर क्लेशाचा काळ सुरू होईल. तो 7 वर्षाचा असेल. त्यानंतर येशू ख्रिस्ताचं आगमन होईल. त्यानंतर 1000 वर्षाचं येशू ख्रिस्ताचं राज्य सुरू होईल का. आणि त्यानंतर जे आहे तर मोठे पांढरे सिंहासन, जे विश्वासी आहेत त्यांचा न्यायाचा दिवस असेल. आणि त्यानंतर नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीचं उत्पन्न होईल. तर प्रियानो, या सर्व घटना ज्या आहेत शेवटच्या दिवसात होणार आहेत, पण कुठले कुठले युद्ध होणार आहेत. आपल्याला एका युद्धाबद्दल माहिती आहे, ते म्हणजे हर्मिगेदोनचं युद्ध, ज्याला इंग्लिश मध्ये म्हटलं जातं वॉर ऑफ आर्मेगेडॉन. आता हे जे युद्ध जे आहे ज्याला प्रॉफिटिक वॉर असे म्हटलं जातं, आता हे युद्ध कधी होणार आहे. हे युद्ध जे आहे क्लेशाच्या काळाच्या शेवटी होणार आहेत, म्हणजे ट्रिब्युलेशनच्या शेवटी ते होणार आहेत. आता प्रियानो, हे जे युद्ध आपण म्हणतो, आपल्याला वाटतं की खूप मोठं युद्ध असेल, खूप सैन्य असतील. हे कुठल्या दोन्ही सैन्याच्या मध्ये हे युद्ध नाहीये. पण एक हकीकत आहे की जो ख्रिस्त विरोधी आहे आणि त्याचे जे सैन्य आहेत आणि जे वास्तव जे आहेत ते येरुशलेमला ते वेढा घालतील. आणि आपल्याला वाटेल की आता येरुशलेम पडणार आहे, पण तेव्हा येशू ख्रिस्त येईल. त्याचं ते दुसरं आगमन असेल आणि तो येणार आहे येरुशलेम मध्ये जैतुनाच्या पर्वतावर तो येणार आहे. आणि जेव्हा तो येईल तेव्हा तिथं मोठा भूकंप होईल आणि जे आहे ते सुपर नॅचरली अलौकिकरित्या जे सैन्य तिथं येऊन ठेपलेले होते येरुशलेम विरुद्ध, त्या सर्वांचा तिथं खात्मा होणार आहे. आपण